आमचा एका सिनेमाच्या वेळेचा लक्ष्मीकांत बेर्डे, सांगायची गरज नाही. लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी चंबू कपाळे, सोनियाची मुंबई, हो त्या फिल्म केल्या तू. हा बरोबर आहे. हा अनेक फिल्म्स केल्या हो त्याच्याबरोबर. हो हो या माणसाकडनं शिकण्यासारखं होतं सिम्प्लिसिटी. म्हणजे मला वाटतं लक्ष्मीकांत देखील तुमच्या गिरगाववालाच ना? हो आमच्या गिरगाववाला. मी खोताच्या वाडी, तो कुंभारवाडा एवढंच. हा म्हणजे हा एक गिरगावकरांमध्ये एक मराठी साधेपण जे आहे ना ते मुळात आहे. खरंय खरंय. गिरगावकर आहे. गिरगावकर हाय ना, जो समोरच बसलाय गिरगावकर. हा गिरगावकर आहे. पार्लेकर आहे. पुणेकर आहे. आणि शिवाजी पार्क दादरकर दादरकर आहे. ते वेगळे जसे ओळखू येतात ना तसं लक्ष्मीकांत हा हा गिरगावकर आहे. सगळे साधे दही अंड्या खेळलेले, गोविंदा नाचलेली वगैरे सगळी मंडळी. गणपती विजय पाटकर, जयमत वाडकर, आमके तमके, प्रदीप पटवर्धन, गल्ली क्रिकेट, गल्ली सिनेमा आहे ना. संपूर्ण. सो लक्ष्मीकांत बेर्डेकडनं शिकण्यासारखं हेच होतं की कितीही मोठा झालास तरी, मगाशी बोललो ते वाक्य, हवा जाऊन न देता हवा हवासा वाटणारा माणूस, एवढं एक वाक्य मला वाटतं लक्ष्मीकांतच्यासाठी पुरेसं आहे. आणि हिंदीमध्ये देखील कामं करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला, अस्तित्व निर्माण केलेला, प्रमुख भूमिकांमध्ये विनोदी भूमिका केलेला, अगदी उगाच कुठेतरी साईडला 2 एंट्र्या मारून गेल्या असं नव्हे. स्वतःच नाणं खणखणीत वाजवून गेलेला असा नट, जवळचा मित्र अजून असायला पाहिजे होता. अजून खूप काही घडलं असतं. हो नक्की 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 नक्की. हरिओम करणार काय अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या लोकांनी जमाना केलेला आहे या माणसाने. लक्ष्मीकांत बेर्डे ही मोठी माणसं नव्हती. लक्ष्मीकांत बद्दल तर म्हणजे बरं त्याच्याबद्दल मला मी नेहमी म्हणायचो की डोक्यात हवा जाईल अशी हवा कायम असताना, हवा डोक्यात न जाऊन देता कायम लोकांना हवा हवा असा वाटणारा माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. वा. तसाच भरत जाधव, तशीच ही मंडळी आहेत. तेव्हा ही मंडळींचे उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अनेक नटांचे अप्स अँड डाऊन्स देखील आपण बघितलेले असतात. एक प्रसिद्धीचं जे शिखर आहे ते कंटिन्युअसली नाही त्याच तेथे देखील जसं टेम्परेचर जसं आज 36 आहे, उद्या 38 असेल, परवा 34 असेल, तसं प्रसिद्धीचं मोजमाप देखील कधी इकडे असेल, कधी तिकडे असेल, कधी तिकडे असेल. म्हणून यश, समाधान, सुख हे सगळं मानण्यावरती आहे, याचं माझे ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे जे मिळेल त्यात समाधानी असावं, त्यात आनंद मानून घ्यावा. हे नुसतं जीवनात नाही, नुसतं कला जीवनात नाही तर जीवनात देखील आवश्यक आहे. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. ती असते म्हणूनच सुख आधी कुठून दिसते. खरं तर गुलाबाला काट्याच्या सोबतीची गरजच काय? कमळाचा देठ का उभा राहतो रोवून आपले चिखलात पाय? गालावरच्या तिळामुळेच मुखकमल अधिक खुलून दिसते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. खरंय खरंय अगदी. ही समज पाहिजे. नाहीतर मी किती जरी झालो तर मी बच्चन का नाही, मी बच्चन झालो तर मी रेक्स हॅरिसन का नाही, मी हा झालो तर मी तेव्हा का नाही, आमका झालो मी आमका का नाही. असमाधानी वृत्तीच जर का तुमच्यात इंजेक्ट झाली असेल तर तुम्ही कधी समाधानी होणार नाही. ना इलाज को क्या होईल, जो है उसमें खुश रहो. नियती बघत असते, ते बरोबर काय म्हणतात हंटर मारते, योग्य ठिकाणी आणून ठेवते नटांना किंवा कोणालाही कुठल्याही क्षेत्रात. जीवन आणि कला जीवन या दोघांना सारखेच नियम आणि निकष लागू आहेत असं माझं ठाम मत आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.